आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। काय नक्की? अरे काय चाललंय? हे पोलीस स्टेशन आहे, बापाचं घर नाहीये। मी पण बाप आहे तुझा, कळलं ना? जास्त बोललास ना वर्दी उतरवून फेकेन तुझे। अरे काय एडावडा चालू आहे हा? आणि तू तुला बसायला सांगितलं, उठला कशाला? बस इथे कशाला आला? अमरे कोण तुम्ही आणि याचे कोण? मुजुमदार इंडस्ट्रीजचा मालक आहे मी, अजय मुजुमदार, आणि ह्याचा मोठा भाऊ। अरे सर सॉरी, अरे नाव ऐकलं होतं। अरे बसा ना तुम्ही सर, बसा ना। अरे काय करतो? बसा ना सरांना, बसाव साहेब, बसा। सॉरी, बसा बसा सर, सॉरी। ए बाळा तू पण बस ना, बस बस। साहेबांसाठी चाय पाणी आण जा। हो साहेब। अरे सॉरी सर, मिस्टेक झाली। ते नाव ऐकलं होतं तुमचं, पण ते विसरलं, जरा कन्फ्युजन झालं। काय साहेब, नाव ऐकलंय म्हणता आणि तरी याला घेऊन आला तिकडे? अहो साहेब, त्यांनी गुन्हाच तसा केलाय, म्हणजे चुकून घडला असेल त्याच्या हातून, आणि त्यांनी तसं कन्फेशन देखील दिलंय। एक मिनिट, कन्फेशन? कसलं कन्फेशन? काय रे? मी दारूच्या नशेत गाडी चालवत होतो। ड्रायव्हर काका माझ्या बाजूलाच बसलेले, ते सांगत होते मला नको म्हणून, पण मी त्यांचं काहीही ऐकलं नाही आणि गाडी चालवायला घेतली। अचानक गाडीचा स्पीड वाढला आणि एक माणूस गाडी खाली आला, तो मेला तिकडेच। अक्कल आहे तुला? मूर्ख, हे सगळं इथे सांगतोस पोलीस स्टेशन मध्ये यांच्या समोर? हे कन्फेशन काय करू शकतो साहेब? अहो साहेब, त्याच्याकडे साधं लायसन्स सुद्धा नाही, आणि या दप्तरात त्यांनी कन्फेशन फाईल झाली आहे त्याची, आणि महत्वाचं म्हणजे चहावाल्याने हे सगळं गुन्हा घडताना पाहिलंय, हाय विटनेस आहे। बोला आता कसं करायचं? किती लागतील? आता कसं बोललात? अहो ही मर्डर केस आहे। पुढे बोला। तो जो बाहेर तुमचा ड्रायव्हर बसलाय ना, आपल्या हातात आलेलं सगळंच निसटून गेलं, होतं नव्हतं झालं। आम्ही सुद्धा याच आज्ञाने माणसामध्ये होतो, पण तुम्ही आम्हाला वाचवलं, आमच्या मुलांचं मुलींचं भविष्य वाचवलं। पण त्यांना ही गोष्ट नाही कळणार, त्या सगळ्यांना पैशाचं आमिष दाखवलं, वेगळ्या खोट्या नाट्या गोष्टी सांगितल्या, त्यामुळे चूक काय बरोबर काय हे त्यांना नाही कळणार। डोळ्यावर पट्टी बांधली की माणसं। माझा प्रश्न आहे की आता आपण काय करायचं? या माणसांसाठी आपण लढत होतो, त्या माणसांनाच आपण नकोय, आता काय करायचं आपण? नाही आदित्य, आपण एवढ्या लवकर कुठल्या कन्क्लुजनवर नाही पोहोचू शकत। मला माहिती नक्की काहीतरी मार्ग निघेल। काय मार्ग निघणार सुंदरी याच्यावर? ना आपल्याकडे पुरावे आहेत, ना आपल्याकडे माणसं आहेत। कोणासाठी लढायचं? कोणाच्या जीवावर लढायचं आपण? अगं आज जो प्रकार घडला तो किती भयानक होता, आणि त्यांच्या सांगण्यावरून गावकऱ्यांची माथी फिरली आणि आपलं काही बरं वाईट केलं त्यांनी तर नाही, ताई तू त्यापेक्षा जायत। मला वाटलं होतं गावात शिक्षण आलं, शाळा आली तर गावाची प्रगती होईल, पण माझं चुकलं, तुला इकडे बोलवायलाच नको होतं सुंदरी। सुंदरी
मला बरं वाटत नाही बोलायला, पण जाऊ दे, सोड. पण जाऊया परत. अरे पण आदित्य, सगळं अर्धवट टाकून कसं जायचं? होय ताई, तुम्ही खरंच जा आणि आम्ही पण नाही थांबवणार तुला. सुंदरी, आणि मला खरंच वाटतं आता काय नाही होऊ शकत. अर्ध्या लोकांना त्या मुजुमदाराने विकत घेतलेलं आहे आणि अर्ध्या लोकांना त्या सरपंचाने घाबरून ठेवलेलं. काय करू शकतो आपण? काय होप्स आहेत आपल्याकडे? बरोबर आहे तुमचं ताई. नको का खस्त खाऊस या माणसांसाठी? आणि कदाचित गावाच्या नशिबात हेच असेल. सुंदरी, बघ, हे मलाही वाईट वाटते या गोष्टीचं. मलाही बोलायला काही आवडत नाहीये, पण आपण जाऊया परत. मी बॅग भरायला. असं काय करतोयस आदित्य? अरे आपणच जर हारलो तर गावाने काय करायचं? आणि मी या गावात शाळा उभी करायला आले होते आणि आजचं स्वप्न नाहीये माझं. खूप आधीच आहे, तुलाही माहिती आहे ना. मग असं अर्धवट सोडून कसं जायचं? हे बघ आदित्य, तुलाही माहिती आहे, आधी अशी कित्येक संकट होती ज्याला मी एकटीने तोंड दिले. पण आता तुम्ही सगळेजण माझ्या सोबत आहात. माझी ताकद दुप्पट झाली आणि अशा वेळी यातून माघार घेणं मला योग्य वाटत नाही. सुंदरी, काय मार्ग निघणार आहे? मला नाही वाटत काही होऊ शकतं आता. हे बघ आदित्य, मला एवढंच माहिती आहे, आपली बाजू सत्याची आहे आणि देव वरतून पाहतोय ना, तो नक्कीच काहीतरी मार्ग काढेल. हॅलो. हां हां, ठीक आहे. आता आपली देवाने हाक ऐकली आणि आपण हरलेली बाजी पलटणार आहे. एक मिनिट, काय झालंय मला सांगाल का तुम्ही? आता मी जे सांगणार त्यावरून तुमची खात्री पटणार आहे की आपणच जिंकणार आणि शाळा त्या जागेच उभे राहणार. म्हणजे असं काय घडलंय? बातमी अशी की देवाचा चेहरा घेऊन हिंडणाऱ्या मुजुमदाराबद्दल आहे, ती पण पोलीस स्टेशन मधून. पोलीस स्टेशन? हो.